नमस्कार मित्रांनो. तर आज सकाळून आहे ना भुईमुंग पेरायचं आहे. चालू भुईमुंगाचा बी घेऊन आपा खांद्यावर 10 किलोचं आहे. ट्रॅक्टरनं पेरायचं आहे. तो पा ट्रॅक्टर आहे पण रुंद आहे आणि त्याने ना सेटिंग करेल का तरी मागच्या चाकांना माडगाराच्या बाहेर चाका काढायला फिट करेल. काय आयडिया असेल आता ते त्यांनाच माहीत. वाफ बिप एकदम भारी पडता भराट. आता पेरताना तुम्हाला दाखवणारच. व्हिडिओ काढतो ना. तू टाकला आता इतर ट्रॅक्टरांपेक्षा मोठाले वाफे राहते, रुंद राहते आणि वाफे पाडल्यावर पाहणारच आता तुम्ही. पहा मित्रांनो, वाफ पहा तुम्ही एकदम बनाट पाडणार. पाहिजे तो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर टाकून देणार मी, कोणाला पेरायचं असेल. वाफे पहा एकदम मोकळे आणि ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टर हे जे असे छोटे ना त्याच्या मापातच पडत आहे. पहा दोन्ही टायरांच्या बाहेर दंड पडू राहिलं पहा. आणि भुईमुंग आहे ना आम्ही आपलं हे कुरडीत पेरू राहिलो. दरवर्षीचा माझा अनुभव आहे. कुरडीत पेरून आणि पाणी भरून द्यायचं, मागून सोडून द्यायचा. काय होत नाही. कायांची शंका राहते सडतील खराब होतील, तर तसं काय नाही होत. आणि कुरडीत ना वाफ सणसर पडता आणि उतरायलाही चांगला उतरत आहे. आणि ते वलवून आहे ना दिवस लय लांबतात, थंडी गारठ्याचा दिवस राहतात थोडंफार आणि ते वापशे व्हायला टाईम लागत आहे. त्याच्यामुळे ना पेरायला लेट होऊन जातं. आपलं बी आहे वेस्टर्न 55. ट्रॅक्टरनं काय काय करता तुम्ही? ट्रॅक्टरने सर्व पेरणी करतो. सगळ्या पेरणी आपल्या भुईमुंग, बाजरी, गहू आणि हायब्रिड पेपर पण बजू द्या का? मल्चिंग पेपर बोलवतो. मल्चिंग पेपर, बटाटे काढायचे. बटाटे पण काढे द्या. आणि ये शेजारी तुम्हीच पेरेल आहे ना? हो, ये शेजारी तुम्हीच पेरेल आहे. पहा मित्रांनो, एकदम भारी उतरेल आहे गल्ल्या आणि फुटवा भारी करणार. लय दाटचे काय गरज नाही, एकदम हिसाबात पेरणे. आणि एकरी 4 किलो बी पाडावं लागतं. हा, एकरी 4 किलो बी पाडावं लागतं हायब्रिड. म्हणजे त्यांचे टेक्निक बरोबर त्यांना माहीत होऊन जायला किती एकरी पाडायचं किती काय. आणि शेजारी गहू पण त्यांनीच टाकेल आहे. तो मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवणार एकदम भारी. आणि इतर ट्रॅक्टरांपेक्षा तुमची एस्टिमेट एकदम भारी. चाक एकदम बाहेर आहे, मोठाले वाफे रुंद पाडायला पुढं पाणी बुवा. 4 फुटाची रुंदी करून दिली. हा, 4 फुटाचे वाफे पाडत आहे. वजन कमी. हा, आणि ट्रॅक्टरचं वजन कमी. ट्रॅक्टर एवढं करतं. हा, वावर बुवा तुडवत नाही, हलका वजन आणि एकदम हिसाबात वाफेने. तुम्ही शेजारी वाफे बिफे एकदम भारी पडेल आहे. पेरणी पण एकदम व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी तुम्हाला खाली लिंकमध्ये नंबर देणार. अशी इस्टिमेट आहे यांची. तुमचं नाव सांगा ना. भाऊसाहेब नामदेव जनकर. त्यांचा नंबर तुम्हाला देऊन टाकतो. कोणाला जर पेरायचा असेल तर कॉल करायचा. अशी पेरणी आहे. तर मित्रांनो, तिकडं ट्रॅक्टर पेरू राहिले तर मी ना चवळी फेकून देतो. पाताळ साताळ म्हणजे आपल्याला कालवणाला पुढं होते. तर मोबाईल खिशात ठेवतो, फेक येतोय. एवढी काय खास काढायला जमणार नाही. चवळी फेकू राहिले मी. मोबाईल बराचसा हालत असेल. चवळी टाकून देतो म्हणजे पुढं आपल्याला कालवणाला चवळी होते. चला आता पेरणी चालू आहे, तिकडे जाऊ आपण चक्करवर. चवळी तर झाली फेकून. एकदम भारी वाफ पडला. फक्त आपल्याला पाट बांधायला लागेल.
तर मित्रांनो आपण ट्रॅक्टरवाल्याकडून माहिती घेतलीच. चला तुम्हाला ना मी गहू पेरेल तो दाखवतो. त्यांनी इकडे शेजारी यांगून ते हायब्रिड पेरेल आहे त्यांनी, आणि इकडे गहू पेरेल आहे. गहू एकदम भारी होईल आहे, एकदम भारी उठेल आहे. हा गहू एकदम हिसाबात आहे गहू. हा मेरचा वाप आहे. हा काय मोबाईल लावत राहतो इकडं, त्याच्यामुळं इकडे लिकेज आहे ना, त्याच्यामुळे इकडं नाही एवढा बरोबर. पण हे आहे इकडं पुढं सगळं एकदम व्यवस्थित सारखं उठेल आहे, सारखं उतरेल आहे. तर मित्रांनो पेरून झालं आहे. आता 8 तास घालू राहिलं आहे. 8 तास पेरू राहिलं आहे. म्हणजे साईडनं जे सुटेल जागा पहिली फिरवताना वळवताना ते सुद्धा सणसणीत वापा पडू राहिला आहे. आणि आपल्याला ना आता पेरून झाल्यावर नंतर पाठबीट हाताने बांधून घ्यायला लागेल. दंडाला काय हात लावायची गरज नाही, रापशिक दंड पडेल आहे. तर मित्रांनो आज असा भुईमुग पेरून झाला. ट्रॅक्टरवाल्याने भारी माहिती दिली आणि भारीच काम आहे त्याचं, भारीच आहे एकदम भारी. आणि वाफे बिफे एकदम टाकटक पडला. फक्त तोंड बांधून घ्यायची आणि पाठ बांधून घ्यायचा. तर चला आता पाणी भरायची तयारी करीतो, कारण कोरडीत पेरेल आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आता याच्यात बेंगून पेरलाय. आता इकडे थोडी खाली बाजू आहे आणि तिकडे तर जास्तच खाली बाजू आहे. आणि इकडे जरासा मादाव थोडासा 1-2 वाफा तिकडून सोडून उंचावटा आहे. तर पाट आहे ना, तर पाट थोडासा बांध सोडून जरासा वावा 2 वावा इकडं घेतलाय. चढा इड आहे आणि इकडं सुलभ होऊन जायला वावर. तर पाट थोडा तिकडे घेतला आणि इकडे एक वाफा सोडलाय समजायचा यो. तर आता वावर बांधून घेतो दंड पाटाचा मस्त. ती अंगची बाजू काय थोडीफार तोंडा सुधारवून घ्यायची. आणि इकडं कुठेतरी बारा काढायला लागेल हे पाईपालाच, इकडंच धोकवायला टिया आणून आणि मग पाणी सोडून द्यावं लागेल. तर चला फावडी आणले समोर. घरवाले की एक दाताळा आहे आणि मी एक दाताळा घेतो. इकडे बाजरीत काय रे सॉरी वाटीत बाजरी आणली ते तिकडे खाली समोर शेळ्यांना टाकायला. आणि घासही आहे ते तिकडे पिशीत. घासात असे मिक्स टाकायचे का बाबा घास वाऱ्यानं लवंडून जातो, वाढल्यावर पडतो, मग सडून जातो खाली आडवा पाडल्यावर. तर बाजरीची ताटं असली ना कुठं मुडं तर घास सहजी आडवा पडत नाही, बाजरीची ताटा कडक राहता. तर एवढी आयडिया ध्यानात ठेवायचा. कधी घास केला ना त्याच्यात थोडीफार बाजरी नॉर्मल किंवा खोंड्या नॉर्मल काहीतरी टाकीत जा असा. पुढं घास पातळत जातो तर त्या बाजरीची ठोंबा खोंड्याची त्या टिकून राहता ना. आणि जनावराला पण वैरण मिक्स भेटते. तर चला वावर गुळून म्हणजे पाट बांधून घेतो. तर मित्रांनो वावर बिवर बांधून झाला. इकडे पाठीमागं घास आहे टाकलाय, हे बारके पोंडक्यात पाणी सोडून द्यायलाय. तर पहा मित्रांनो पाणी धोकावलं ते बाऱ्याला, मस्त पाटानं पळायला लागलंय. इकडं ढाळच आहे, ढाळानंच पाणी सुटलं जबरदस्त. आता घेतो भरून. सकाळपासून अशी भागदौड झाली, पिया राहिलं, वाप बांधायलं, पाटबीट सवारायलं आणि आता शिके एकदाशी वाफेल पाणी वळवून दिलं भुईमुगाचे. तर पा उतरल्यावर कसा उतरतो तुम्हाला दाखवणारच नेक्स्ट व्हिडिओमध्ये उतरून आल्यावर तवाच. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कमेंट द्या.